नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आपल्यासोबत माझं डेली रुटीनमधला संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि काही अशा गोष्टी सांगणार आहे, त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो, आपलं घर प्रसन्न राहतं. अशा काही संध्याकाळच्या करायची कामं ज्यानं घरातील सुख समृद्धी व्यवस्थित अशी टिकून राहील. तर आता 4 4:30 झालेले आहेत आणि मी 4:30 वाजल्यापासून कामाला माझी सुरुवात केलेली आहे. तर इथं दळप केलेलं होतं, ते डबा घासून ठेवलेला वाळत बाहेर, तर त्याला घेऊन आलो, त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आणि ही सकाळची भांडी घासून ठेवलेली असतात, तीही मी मांडणीत मांडून घेते इथं. आणि माझी ही मांडणी खालीच राहिली आणि म्हणजे आमचं हे रेंटचं घर आहे, त्यामुळं इथं खिळे वगैरे ठोकायला त्यांनी घ्या म्हटलेले, पण आम्हीच असू दे म्हणून ठेवून घेतलं. पण आता वाटते की ते वरती लावून घेतलं असतं तर बरं झालं असतं, कारण हे खाली ठेवल्यामुळं त्याच्यावरती भरपूर घाण अशी आपण झाडू मारतो त्यावेळेला ते घाण उडते थोडीफार, त्यानं भांडी खूप अशी घाण होतात, सारखी अशी धुवून किंवा पुसून वापरावी लागतात. तर त्यासाठी आता विचार करायला लागले की याला वरतीच असं काहीतरी लावता येईल असं बघायचं. नंतरनं सर्व भांडी माझी लावून घेतली आणि नंतरनं जेवढी भांडी वगैरे घासायची होती, दुपारी काय केलं, जेवली आणि तशीच थोडा वेळ झोपायचं, आराम केला आणि नंतरनं मग ही भांडी तसंच राहिलं. आपण थोडा आळस केला की अशी ही मागं कामं पडून जातात, तर माझ्याकडून हे तसंच झालं. जास्त करून मी भांडी ठेवत नाही, तेव्हाची तेव्हा घासून मोकळी होते. पण आज थोडीशी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळं भांडी घासायची राहून गेली. नंतरनं मग भांडी ठेवून दिली तिथं घासायला आणि मी बेसिंगमध्ये घासत नाही. बाहेर थोडासा असा भांडी घासायचा, कपडे धुवायचं थोडंसं असं एरिया आहे, तिथंच मी भांडी घासून घेते. नंतरनं लागलीच सर्व घराचा कचरा काढून घेतला. संध्याकाळचा जसा सकाळचा कचरा काढणं कंपल्सरी असतं, तसंच संध्याकाळचाही कचरा काढला पाहिजे, कारण संध्याकाळी घर स्वच्छ राहणं तरच लक्ष्मी आपल्या घरात येते आणि घर प्रसन्न असं राहतं. तर संध्याकाळी जेवढं आवरता येईल तेवढं आपण आवरलं पाहिजे. इथं मुली म्हणजे एकटीच किट्टूच राहते दिवसभर, तर तिचंच असते काहीतरी काहीतरी पसारा काढणं. तर इथं उशी पण आणून बाहेर ठेवलेली, ती आता आत घेऊन जायला पाहिजे. अभ्यास करायचं म्हणते आणि बुक्स आणून पसारा घालते, खेळणी पसारा घालते. आता हे सर्व मला आवरून ठेवायचं होतं. खेळणी त्यांच्या खेळण्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिली आणि आता हे उशी वगैरे मला आत घेऊन जायचं आहे. पण आता हे झाल्यानंतर कचरा काढून झाल्यानंतर मग घेऊन जाईन. आणि हे भाताचं पोतं आहे आणि हे आमच्या गावाकडून आणलेलं होतं दळण्यासाठी, तर ते तसंच ठेवून दिलेत. किती दिवस झाले त्याला दळून आणायचं आहे, पण मिस्टरांना वेळच मिळत नाही, त्यामुळे ते तसंच राहून गेलं आहे. आता त्यांच्या मागं लागून हे मला करून घ्यायचं आहे. लागलीच बाहेरचाही कचरा काढून घेतला, कारण बाहेरही स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे, त्यामुळं बाहेरचा कचरा काढून घेतला. नंतरनं आत आले आणि हे आतलं जे राहिलेलं होतं तेही सर्व कचरा काढून घेतला. तर इथं पाहू शकता इतकं सारं हे भात आहे. मोठं एक पोतं आणलेलं, त्यातून एकदाच दळप केलेलं आणि हे बाकीचं तसंच राहिलं आहे. किती सांगते आणायचं म्हणून, पण त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे ते तसंच राहतं. आणि इथं मी बाहेरचा पसारा आवरीपर्यंत इकडं आत बघा मुलीनं बेडवरती काय करून ठेवले उद्योग. तर हे असंच असतं, एकीकडं आवरायला जायचं, दुसरीकडं पसारा करून ठेवतात. आणि ह्या गाद्या आहेत, पाहुणे आले असले की हे आमचं बाहेर निघतं, नाहीतर मग ते बेडमध्ये असतं. तर पाहुणे आलेले, त्यामुळे ते काढावं लागलं. आता ते बेडमध्ये ठेवायचं आहे, पण त्याला हात लागत नाही, त्यालाही ठेवून घ्यायचं आहे. बघते आता कधी होते. तसंच सर्व घरातील कचरा काढून घेतला. संध्याकाळच्या वेळेला जर घर घाण ठेवलं, किचन वगैरे सर्व घाण ठेवलं की घरात लक्ष्मी येत नाही आणि अशांतता घरामध्ये प्रवेश करते आणि चिडचिड सगळ्यांची, आणि आपल्यालाही ते बरं वाटत नाही, कारण घर अस्वच्छ राहिलं की आपलंही मन लागत नाही. तर जेवढं जमेल तेवढं घर स्वच्छ ठेवावं. आणि तर मी सकाळी धुवून टाकलेले कपडे तेही घेऊन आले, त्यालाही व्यवस्थित असं लागलीच घड्या करून घ्यायचं. थोड्या वेळानं करतो म्हणून ठेवलं की ते मग तसंच राहतं आणि नंतरनं आपला हात लागतच नाही त्याला. तर तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी सर्व करून घ्यायच्या.
म्हणजे काय होतं की पसाराही होत नाही आणि नंतरनं करायला कंटाळाही येत नाही. त्यामुळे तेव्हाच्या तेव्हा सर्व गोष्टी करून घ्यायच्या. नंतर परत त्याला हात लागतच नाही आपला, कारण कामं असतात आणि काही ना काहीतरी असतं. संध्याकाळ झाली, नंतरनं मग मुलगी आली आणि आशू आली. त्यांच्या नाश्त्यासाठी असे हे त्याच्यामध्ये भाज्या घालून असे हे रव्याचे अप्पे बनवले. नंतरनं ते त्यांना खायला दिले आणि मग नंतर मी बाकीची कामं करून घेतली. तर इथं पाहू शकता ही एकटीच खाते आणि तिला खायला बोलवलं ना किटूला, बाहेर खेळत बसल्या, पण येत नाही आहे बघा खायला. आल्यानंतरनं पण हिची बघा किती नाटकं. अजिबात खायचं सुचत नाही हिला. एवढं दमवते ना खायच्या बाबतीत, भरपूर दमवते आणि घेते ते तशीच बसते, लवकर संपवतच नाही. भरपूर फटके तरी इतके खाते ना माझे, जेवढे आशूनं पण खाल्ले नाही तेवढे फटके खाते. त्याच्यानंतरनं सर्व आवरून घेतलं आणि मग माझेही घेतले आवरायला. कारण आपणही तेवढंच नीटनेटकं राहिलं पाहिजे, कारण घरातली लक्ष्मी आपणच असतो. तर आपणही थोडंसं व्यवस्थित नीटनेटकं राहिलं पाहिजे. तर संध्याकाळी व्यवस्थित म्हणजे तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं थोडंसं असं स्किन केअर करून घेतलं. मला काही तेवढं फार मेकअपमधलं असं समजत नाही, पण मला जमतं तेवढं मी करून घेते आणि आपणही स्वच्छ नीटनेटकं राहिलं ना, की घरात येणारे संध्याकाळी कामावर गेलेली माणसं किंवा बाहेर गेलेली माणसं थोडीशी अशी प्रसन्न राहतात. कारण घर नीटनेटकं आपणही व्यवस्थित असं राहिलो, की त्यांनाही बरं वाटतं. नाहीतर मग घरात सगळीकडं पसारा आणि आपणही असं अस्ताव्यस्त राहिलं, की नंतरनं मग त्यांनाही बाहेरून आल्यानंतरनं अजून थोडंसं कंटाळा येतो. बाहेरून कामं करून आल्यानंतरनं कंटाळा येतोच, पण घरात आल्यानंतर घर स्वच्छ वगैरे सगळं नीटनेटकं राहिलं, की त्यांनाही घरात आल्यानंतर थोडंसं प्रसन्न वाटतं. त्यासाठी संध्याकाळचं रुटीन हे आपण अशा पद्धतीनं केलं पाहिजे. आपलं नीटनेटकेपणा, घरातील नीटनेटकेपणा यातून आपलं राहणीमान हे सगळं त्याच्यामधून दिसून येतं. नंतरनं मग आशूला तिचं आवरून झाल्यानंतर तिला क्लासला सोडून आणेल. नंतर मग हे दिवाबत्ती करायची वेळ झाली संध्याकाळची. आता वाजलेत 7. आता 7 वाजता मी दिवाबत्ती करून घेते आणि नंतरनं मग माझ्या स्वयंपाकाला लागते. आणि ही एक असते बघा मध्ये-मध्ये मी काही करीन तिथं ही मध्येच असते. कारण हिच्यासोबत खेळायला कोण नसतं. ही दिवसभर एकटीच राहते. त्यामुळे दिवसभर एवढं माझ्या मागं हिचं इथपर्यंत आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. कारण स्वामींचा आशीर्वाद तर आहेच, पण तुमचा पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा आहे. चला बाय, इथेच एंड करते.